हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? तर सगळे ठीकच असतील. खुश राहा, आनंदी राहा, हसत राहा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्याचं स्वागत करते. तर हे बघा, आमच्या इकडं कसलं आभाळ आलं आहे, पावसाचं वातावरण आहे ना. किती हवा सुटली, वाऱ्याचा आवाज येत असा. तर वारं सुटले सकाळी सकाळी. तरी आत्ता वाजले तर 11. तर चिमू घरी आहे. तर चिमू पण घरी म्हणजे इकडं नाही, चिमू आमच्या पलीकडच्या घरी आहे. तर दुधावाली म्हणजे जे गावात दूध घालायला गेलेत ते माणसं घरी यायला लागलेत, गाड्या दिसतात. तर मग मला मोबाईल बंद करावा लागतं तिकडून गाडीचा आवाज आला की. तर आता 2 गाड्या गेल्यात, तर म्हणजे गावात दूध घालायला जातात ना. तर 10-11 वाजता माघारी येतात. मग आता एक एक यायला लागले. मी आमच्या घराच्या पाठीमागं उभा आहे. हे बघा, आमच्या गाया बांधले तिथं. हे आमच्या आत्याचं घर आहे, म्हणजेच माझ्या मिस्टरांच्या आत्याचं. आम्ही पण त्यांना आत्याच म्हणतो, सहसा मावशी म्हणतात सगळे. पण आम्हाला सवय लागली की म्हणजे आमच्या मिस्टर जे सगळे अगोदर बोलतात ना, तर मीच पहिल्यांदा आले. म्हणजे मोठी सून मी असल्यामुळं माझ्यामुळं सगळे आत्या, बाकीच्या सुना पण सगळ्या त्यांना आत्याच म्हणतात. मलाच सवय नाही मावशी म्हणायची, तर मी आत्या म्हणते, त्याच्यामुळे त्या पण आत्याच म्हणतात. तर ते त्यांचं घर आहे. आणि त्यांच्या घराच्या पाठीमागं हे बघा गाड्या चालल्यात तिकडून. तर हत्तीघास तिकडं पलीकडे इथं हा सिमेंट रोड आहे ना, त्याच्या पलीकडे छोटा छोटा हत्तीघास आहे ना, त्याच्या इकडल्या साईडला मोठा आहे. तर हा तोडून नंतरनं वाढलेला आहे. तर त्यात तोडतात गायांना खायसाठी. आणि आत्याने बघा आमच्या, ही आमची चिंच आहे. थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी. तर इथल्या जोडल्यात आत्याने काल बांबूने. हे बघा इथं बांबू पडलाय, वरती किती येतं. तर चिंच झोडून गोळा काल रविवार असल्यामुळं पोरांनी गोळा करू लागल्यात. आभी होता, आयुष होता, अजिंक्य होता, फक्त चिमूच नव्हती. तर ह्या तिघांनी बघा एवढी एक गुणी भरून ठेवली, त्यांनी बांधून झोडून खालच्या गोळा करून एक गुणी बांधून ठेवली. तर बाकीच्या झोडत्यांना आत्ता किंवा जसा त्यांना टाईम भेटेन तसा. त्यांना आज गावाला जायचं होतं म्हणून त्यांनी नसत्यानं बहुतेक झोडल्या, जेवढ्या त्या पाडल्यात तेवढ्या बांधून ठेवल्यात त्यांनी. तर इकडल्या साईडला पण भरपूर चिंच आहेत. पहिलं आम्ही शाळेत जायचो का, आता चिंचासाठी कोणाचं बोलणं खायचं, पण चिंच एक का होईना आकडा तोडून घेऊन जात होतं ना. आता इतक्या घरी यायचं तरी आम्हाला खाऊ वाटत नाही. तर कारण आता सवय मोडली, म्हणजे सवय नसते बरं का चिंच खाण्याची, पण आता आवड राहिलीच नाही पहिल्यासारखी. तर हे बघा किती चिंच आहे. तर आता खाऊ नाही वाटत. तर कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा. तर मी घरामागं आले व्हिडिओ काढण्यासाठी. तर मने बी आमचा मागं आलाय, चिंचाव चढून काय माहिती काय करतोय. वरती किती छान दिसतोय, पांढरा शुभ्र आहे. आणि नंतर ना मग मी व्हिडिओ काढत होते, तर काही आमचे भाऊजी इथं चुलत दिरे माझा. तर मला चिडवत चिडवत तिकडं गेलेत की सारखा व्हिडिओ काढतात म्हणून. मोबाईल सारखा हातात असतोय, सारखा व्हिडिओ काढतात असं म्हणत होते. तर त्यांना काहीतरी काम होतं म्हणून त्या मामांपाशी गेले. मग मी नंतर ना आले रोडवर. तर म्हणलं बघावं ह्या पुरी काय करतात. तर ह्या दोघी पण माझ्या जावा इथं बारक्या, ही पूनम आहे आणि इकडच्या साईडची प्रियंका आहे. आणि ह्या आत्या बघा आमच्या घास तोडतात गायांना. आणि हे मामा इथं गायांना मकाचं वरचं ते हे असतं ना, ते टाकतात पकड. तर हे माझी चुलत जाव आहे. नंतरनं घेतलं मी मग घरात येऊन ब्लाऊज शिवायला, कारण मशीन बरेच दिवस बंद होती. तर फायनली 3 ब्लाऊज मी कंप्लीट केलेत आज. 12 वाजता मशीन चालू केली होती, तर 3:30 वाजता बंद केली. मध्ये कसलाच ब्रेक घेतला नाही, त्याच्यामुळे 3 कंप्लीट झालेत आज. बघा मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते झालेत. हा एक आहे, हा प्रिन्स कट आहे. तर दोघी जावांचे ब्लाऊज होते आणि त्यांना ट्रिपला जायचं असल्यामुळं अर्जंट पाहिजेत. तर हा प्रिन्स कट आहे. तुमच्याकडं काय शिलाई आहे याची कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नॉडलेस मीच लावलेलं आहे, अस्तर त्यांनी दिलं होतं. आणि हा कटोरी ब्लाऊज आहे, गोलगळा आहे, याला अस्तर मीच लावले. आणि हा एकदम सिंपल आहे, चौकोनी गळा आहे आणि अस्तर मीच लावले. तर आजच्या पुरते एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.